बसून घ्या मोठी स्क्रीन चालू हॅलो हॅलो नाही बरं आहे, राहू दे. कर्कश मारायला वाढले जास्त हॅलो शेती मारायला. कमी झालं कमी केले कमी झालं. हॅलो अहो 2 दिवसाचा मुक्काम इथला मामा 2 दिवसाचा मुक्काम इथला हाय काही ध्यानात आता तरी अहो लई दिवसाला केलंय येणं गुंतल्या कोण्या कामाला बिनकामाचा करून धंदा मुकल्या मूळच्या कंदाला आदरणीय मारुती दत्ता पाटील पवळे मरवाळीकर यांच्याकडून रोजगार मान हलवाले तर गणापासून मया असो कवाय का देना लेटच का होईना यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मेळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आदरणीय गुत्तेदार बालाजी लिंबू हिरेवाड यांच्याकडून आता गुत्तेदार म्हणल्यानं वापस द्यायचं कामच नाही. आम्ही माणसं ओळखीता
गुत्तेदाराकडून 101 रुपयाची भेट केलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. अहो लई दिवसाला केलंय न गुतल्या कोण्या कामाला, बिनकामाचा करून धंदा मुकल्या मूळच्या कंदाला. आपण ऐकल्या निर्गुणाची मूर्ती होती म्हणूनच आज तिची मिरवणूक काढली. प्रमाण काय देऊ लक्षात आहे की गणाला मी? अनंत कोटी सूर्याची तेज जाण एका अंगाची रोमा म्हणलो ती निर्गुणातच होय. आणि ते मूर्त जर इथं होत असेल तर कसे होते बघू. या पाऱ्यात प्रमाण दिलो निर्गुण होता सगुण झाला भक्ता कारण, निजनामाचे संदोक उघडे आमा काय ऊन. निर्गुणाची मूर्ती होऊ शकत नाही, निर्गुणाला बघणं सुद्धा होऊ शकत नाही. निर्गुणाला बघायचं असेल तर हे चक्षु इथं बंद पडावं लागतात, इथं ज्ञान चक्षु यावं लागतात, तेव्हा ते रूप बघायला भेटते. याचं मीठ त्याचं पीठ मोहा संसार नीट मिळालं होईना होईना. आपला माल हाकाचा आदली भरत राहू, शेर भरत राहू द्या, पाव शेर राहू द्या, आता हाकाचा राहू. जर 2 माणसं आले तरी फटकन उभं काढलं की आपलं मीठ आपलं पीठ मोहा संसार नीट लोकांचं करण्यापेक्षा आपलं आपणच नीट राहू. हे असं होऊ शकत नाही. देव जीवाकारणे कर्मभूमीवर आले, पण जीवाचं कर्तव्य होय त्या भगवंताचं नाम स्मरण घ्यायचं. आम्ही कुठेतरी विसरून चल्या. आम्हाला जसं गाव भेटलं मामा आम्ही तसं करायला. गावागावात बरीच पारख आहे. माणसं कमी राहू द्या हो, पारखी माणसं 4च राहू द्या. तिथं भजन होती. हजारो लोक असून काय करता नुसत्या फळावरच्या गोष्टी सांगू लागल्या. काय हित होते? हित होऊ शकत नाही. आपणाला हित करायचं आहे. मग हित करण्यासाठी आल्याने 2 दिवसाच्या लटक्या मुकामावर काय काय कुठला जागीरदार हो की असं आपणाला वाटाल. कसं वाटाल? महाराज एके ठिकाणी सांगतात, का निजलासी सावध प्राण्या उठ जागा होई, का निजलासी सावध प्राण्या उठ जागा होई. अरे मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. पुढे काय म्हणाले? धर्मशाळेचा मुकाम लटक्या का धरसी प्रेमा, धर्मशाळेचा मुकाम लटक्या का धरसी प्रेमा. 2 दिवसाला जाण लागे स्मरा आनंद नामा. कशाला म्हणाले? का निजलासी सावध प्राण्या उठ जागा होई म्हणले. खडबडून मायेचा बाजार बापू जागा होय जागा. आता तरी जागा होय. तुझं इथं कोणीच कोणाचं नाही. इथं कोण आहे? अजून एके ठिकाणी प्रमाण सांगतात महाराज, सद्गुरु वाचवणी जीवासी तारित, नरक चुकवित नाही कोणी, नरक चुकवित नाही कोणी, नाही कोणी. महाराज म्हणतात, सद्गुरु वाचुनी जीवासी तारिता, नरक चुकविता नाही कोणी. माता पिता बंधू सूत आणि कांता सगळे हे कोण होत? मसन बोळाय होत, सुखाची सोबती होत. सगळे जण कुठे येतात? लढत पडत हवा करीत.
मसनोट्यापासून जेव्हा खालून कंबर इतकी लाकडं, त्या कंबर इतक्या लाकडावर याला झोपिलं आणि वरून याच्या छातीवर लाकडं. कोणी जाते काय जवळ? टाका 2 लाकडं कमी हात अजून 2 वाढवा म्हणतात. म्हणजे हे सुखाचे सोबती होते. जण हे सुखाचे देल्या घेतल्याचे आपल्या स्वार्था लक्षिताची इच्छाना पूर्विता स्वान चौकागती ढुंकणी न पाहती तोंडाकडे. राजहंस पक्षी निवडे क्षीर निरत ज्ञानी या विचार व्हावा तैसा म्हणे. तिकडले प्रमाणे इकडे बघायला भेटते. मला सांगा, एवढे साधू संतांनी एवढं लई खटाटोप तुमच्या आमच्यासाठी हे प्रमाण काढून ठेवले. हे देड्या सोडून हे इकडलेच नाद सांगायला तुम्ही ना लटकी. हे विषय कसा होईल? मुळामध्ये नाद किती शास्त्रामधले आणि त्या नादापासून पसारा कोणता कोणता झाला. आता त्याच्याकडून आपल्याला प्रति उत्तर ऐकायला भेट. तुम्ही किती नादा हातात येत तुम्ही सांगा म्हणा. ये ना म्हणून सांगा म्हणाले आणि पसारा मी सांगतो म्हणा. त्याच्यावर विचार करून बघा पुढच्या पर्यंत. मी नाद सांगल्यानं मात्र पसारा सांगायला होतो एवढं निश्चित होय. एवढीच माणसं साक्षात ठेव. आता जर तुम्ही मला उलटा वार करीत असाल, उलटा वार सोसवायची आपली तयारी आहे. मात्र मी नाद सांगल्यानं फक्त सरळ सरळ नाद किती हात एवढा आकडा सांगून जाणार सोयरो. त्याचा पसारा तुम्हाला सांगावा लागेल. हो पाटील, होय की नो? म्हणजे मी ठेवून मलाच विचार आले म्हणजे मग असं एक कोणत्यातही बघा तुम्ही विचार करून सांगा. अजून पुढच्या पाय मला अजून चान्स. तुम्ही फक्त दिवस निघत उठ नका एवढी घेसलं होय की नाही. तर तुम्ही जर उठल्या मग आमचा कोणताही शेवट लागला. मग उठणार की बरोबर. आदरणीय गुरुकृपा भजनी मंडळ मोजा अंतर्गाव भजनी मंडळातील प्रमुख माझे ज्येष्ठ गुरुबंधू दत्तभक्त परायण गोरखनाथ पाटील आणि तसेच पंडित पाटील नायगावकर भजनी मंडळातील प्रमुख आणि आदरणीय बाबूराव झुंजारे चिंचाळेकर या सर्व व्यक्तीकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आदरणीय मारुती गंगाधर पाटील कदम राहणार मोजा कांडाळा आपल्या देशासाठी सीमेवर लढणारे मिलिटरीमॅन साहेब यांच्याकडून 100 रुपयाची नोट मात्र 51 घ्या म्हणायची. रिटायर झालीत का? रिटायर झाले नाहीत म्हणल्यानं 51 द्यायला काय बरं वाटते काय होईल? मला दाखवा पण ते मुलगा झाल्यानं काय होते? एवढं मोठं आपण देशासाठी करायला तुम्ही किती घेऊ? एवढं म्हणल्यानं तरी किती घेऊ म्हणालो. आता नवीन लागले घेऊ की नवीन लागले. 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मामा नाराज होऊ नका. देने वाला है पत्थर पड के देत. त्याची चिंताच करू नका. अहो तुम्ही या हाताने द्यायला आम्हाला म्हणजे की नाही अनंत हाताच्या भगवंतापाशी द्यायला. नाराज होऊ नका. दुसरी एक काढा. म्हणून सांगती संतानी म्हणतात, सांगती संतानी म्हणतात. काय सांगायले? एवढं आहे काय ध्यानात आता तरी मला दे. एवढं आहे काय ध्यानात, एवढं आहे काय ध्यानात आता तरी मला दे.
अहो या नामाने पावन झाले किती येते गेले सुकाला एवढा उघडा असून काना काय म्हणावा भाग्याला पण केदो झालं नोट पाचशेच्या हातात आहे सांगायची नव्हतं काय अनमोल बळीराम एरेवाड यांच्याकडून 500 रुपयाची नोट सांगाल हो सांगाल कळाव किती द्यायला 500 मध्ये किती द्याले हे कळाव 500 रुपयाची नोट आणि 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल आम्ही काय उद्या घडी घडी येणार नव्ह विचार करून सोडा दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी बळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद या नामाने पावन झाले किती येते गेले सुकाला एवढं उघडा असून काना काय म्हणावा भाग्याला अनु रेणू बघण्यासाठी एक वस्तू आहे म्हणे अनु आणि रेणू हे दोन बघायचे असेल तर एक वस्तू लागते म्हणे त्याचं असं म्हणणं मामा होई की असंच होईल तुम्ही पक्क ध्यान ठेवायला मी बघालो तुमच्याकडे तुम्ही खिशात हात घालणं आल्या घालना तर घालना मात्र ध्यान ठेवायला एवढं मात्र खरं एवढं म्हणल्यानं तरी घालाल्या काय अजून जवळ हात करून बसायला गुंडावर रोटीचं औषध वगैरे असो अनु रेणू बघण्यासाठी एक वस्तू लागते म्हणे त्याच्याकडे आम्हाला काय बी लागणार आम्हाला मोक्षाला जायचं असेल तर 40व्या पदावर एक खूण लागते कर्मा धर्मा वेगळी मूळ माया बोले वचन कर्मा धर्मा विरहित सांगावे खून नाहीतरी फिरोनी जाणं लागे माघारी ज्या जीवाकड मोक्षाला जाणाऱ्या जीवाकड ज्या जीवाकड कर्मा धर्माच्या वेगळी खून आहे ती खून ज्या जीवाकड आहे तोच जीव 40 पदाच्या पलीकडे जातो अन्यथा पुनरुपी लक्ष 84च्या फेऱ्यामध्ये येतो 83,99,999 वेळा एवढे जन्म घ्यावं लागलेत म्हणालो तुम्ही दोघे हसाल्या म्हणून मला हसूच आले मग पण एवढे जन्म घेऊन तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आपण या मनुष्य जन्माला आल्या बरं मनुष्य जन्माला आल्या तुम्ही भजने लावल्या बरं भजने लावल्या भजने लावून खिशातले पैसेही द्याले हे किती भाग्य म्हणा याच्यावर भाग्य काय पाहिजे मग याच्या वेगळं भाग्य अजून एके ठिकाणी भाग्याविषयी प्रमाण देतो तुम्हाला पटील परी भाग्य माझे थोर सद्गुरु माझा भेटे अमर माया विकासी देणे पार कैवल्य ज्ञानी तूच होसी ऐका म्हणतो ना कैवल्यवासी मारुतरावजी पाटील जाधव कांडाळेकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल गुरुकृपा भजनी मंडळ मोजे सरेगाव तालुका मुदखेड आपल्या मनापासून आभारी आहोत धन्यवाद 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 मनोहर इरबा एरेवाड भजनी मंडळातील पेटी मास्तर कडून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल आमच्या पेटी मास्तर खुश होऊन दिले नाही की हा गुरुमूर्ती भजनी मंडळ मोजा कांडाळा या भजनी मंडळातील पेटी मास्तर यांच्याकडून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद धन्यवाद
फुटाल ते आपण भाग्यावर आले. परी भाग्य माझे थोर सद्गुरु माझा भेटे अमर माया दिकाशी नेने पार कैवल्य ज्ञानी तूच होशी म्हणले. सार विचार म्हणजे ओळी होई. पण इथं भाग्य लागायला की नाही हो? 4 मन जेवारी सुद्धा आगाव व्हायला भाग्यच लागते. शेजाराचं शेजाऱ्याला मामा देव पण कसं देव पण तुझ्या वावरामध्ये तू खत घाल, ते 10,000चा घालाले तू 15,000चा घाल की टाकीव की तुझ्या जो किती पैसा आहे. काय नाही रुपयाचा खत घालणं आले त्याच्याहून माल मोहाच्या झाला पाहिजे म्हणाली. कसा होईल हो? त्याला काही खत, त्याला काही औषध, पाणी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सोडावं लागतं. तेव्हा ते पीक आवरेज देते. त्याला पेरलं दिलं सोडून बापू त्याच्याहून लई होणे मिलन होईल. त्याला करपाच लागते. आणि तुम्ही आम्ही कृपेचे आहोत, अहो कृपेचे नाही हे लक्ष ठेवायला पाहिजे. अहो त्या अमेरिकेला, त्या जपानला, त्या इंग्लंडच्या लोकांना द्यायला करपा तरी कळते काय? या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आल्या, भारत देशात नव्हे तर महाराष्ट्रात आल्या, महाराष्ट्रात नव्हे तर नांदेड जिल्ह्यात जन्माला आल्या. संत बाळगीर महाराज या जिल्ह्यामध्ये जन्माला येऊन गेले. महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज आले, नामदेव महाराज आले, ज्ञानेश्वर महाराज आले. एवढ्या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आल्या. या जन्माला येऊन जर तुम्हाला आम्हाला संतांच्या साहित्यामध्ये राहून जर हित करता येत नसेल तर महाराज म्हणतात काय कोरडे ज्ञान शिकून सोयीताचे नाही साधन, तो नागवला सर्वस्वी जाण प्रपंचीना परमार्थी. इकडे असं म्हणाले कळना गेल्या काय कोरडे ज्ञान शिकून सोहिताचे नाही साधन. जे गोष्ट आपल्याला आवश्यकता आहे, ज्या गोष्टीची आपल्याला कमकुवतपणा आहे, ते गोष्ट जर भेटत नसेल तर काय फायदा आहे कोरडे ज्ञान शिकून, कोरडे ज्ञान सांगून? काहीच फायदा नाही. धड परपंच होईना, धड परमार्थ होईना. याला काय म्हणतात? इधर ना उधर आणि बीच में आदर. अशी गंमत आपली होईल का? अशी करायची नाही. म्हणून अरे या नामाने पावन झाले कित्येक गेले सुखाला, एवढं उघड्या असून कळना काय म्हणावा भाग्याला. सांगती संतानी म्हणतात, सांगती संतानी म्हणतात, एवढं हाय काय ध्यानात आता तरी म्हणा देवराचा. एवढं हाय काय ध्यानात आता तरी म्हणा देवराचा. एवढं हाय काय ध्यानात अरे बिन कागदाची घेऊन पोती अवधूता नाव ध्यानात. मामा ज्याला वाचवायना त्यानं काय करावं? बिन कागदाची घेऊन पोती अवधूता नाव ध्यानात. आणि हे आणल्यानं काय होते? बिन देताचं सहज फळ येईल तुमच्या हातात. बिन कागदाची घेऊन पोती अवधूता नाव ध्यानात. बिन देताचं सहज फळ येईल तुमच्या हातात.
आपण ऐकल्या नादखुळ्या माणसाला भेटायला गेल्या की तिथूनच नाद बघता येतात म्हणे. जे म्हणलो की नाही मी गाडीवर बाबा नादच खुळा लोक नाव टाकाले काय झुंजारे साहेब नादच खुळा तुम्ही वाचिले की नाही कुठं गाड्यावर नाव गाडीच्या पाठीमागे राहते की हा मी टाकलो नाही बरं. आनंद देवदत्त आहे माझ्या गाडीवर नाव. मी काही ते नाद केलो नाही. नादच खुळा त्या माणसाकडे गेल्यानं आमच्या मामाचं म्हणणं आहे त्या नाद खुल्या माणसाकडे गेल्याच्या नंतर तिथून हे नाद मी विचारलेले बघता येतात. मला काय म्हणायचं आहे विषय भजनाचा कमी जास्त होईल मला मान्य आहे. भजन होय कमी जास्त चढ उतार होते विषय कमी जास्त होते पण अजिबातच वाट सोडून गेल्यानं थोडं वेगळंच वाटतं. ज्या वाटनं जायचं आहे त्या वाटनं जर चाललं तर माणसाला थोडं हिशोबशीर हायगडी वाटते. तुम्ही एक सगळा रोडच पार करून टाकू दिल्या काट्यानं चल्या. तुम्ही रोडवर या तरी पाऱ्यात या उग त्याच्या जवळ 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 तरी राहा. तसं नसत सांगा नाद जर म्हणत असाल आणि सांगतो पसारा म्हणत असाल तर ते बघा मग तुमची इच्छा. नाद किती हात एकाच क्षणामध्ये सांगून जातो पुराव्याने चित. या ग्रंथाला एवढे नाद सांगले पुराव्याने पसारा सांगावं लागेल ते मग तयारी ते पसारा तुम्हाला पुराव्याने चितच सांगावं लागेल. बघा नाद विचारा मला मी सांगतो. मी विषय ठेवलो म्हणजे कसं आहे बऱ्याच काही आता आपण कोणाचं नाव घेणार आहे बऱ्याच भजनेला अशी सवय आहे मामा विषय ठेवतात मात्र त्या विषयाचं त्याच्याकडेच उत्तर राहील ठेवतातच सांगायचं नाही का. तसं आपल्याकडं नाही. आपण ठेवता म्हणजे जे आपल्याकडे आहे तेच ठेवता आणि ते उठले गाववाले त्याला येण्यात येणार तू सांग रे म्हणजे काय सांग मला जमना मी विचारतो म्हणून की तसलं नव्हतं कम्प्लीटच होईल. आता तुमची तयारी कोणत्यात आहे ते तुम्ही सांगा पुढच्या आमची काय. म्हणून हे सगळ्या गोष्टी करायला बिन कागदाचं बिन पोतीचं ध्यान करावं लागते त्या महाराजाचं. हे ध्यान केल्याने काय होते बिन देताचं फळ सहजच हातामध्ये येते. आता इथं असा प्रश्न उद्भवते बिन देताचं फळ कोणतं उद्भवते. पण जशी वेळ येईल जसा प्रसंग येईल तसं तुम्हाला कंप्लेंट देण्यात येईल. त्याची काही चिंताच करू नका. बिन देताचंही काय होते बघायचं असलं बघ. 18 पावलं काय होतं हा एक गोष्ट राहून गेली बघा मी पाय होतं की पावलं होतं मी म्हणलो पाय होतं की पावलं होतं. हे कर्मसृष्टी पार करायला गोरखनाथ पाटील हे कर्मसृष्टी पार करायला हे 2 पाय जमणार इथं 18 पाय लागतात म्हणलो 18 आणि ते 18 पाये हे 18 दोष गेल्याशिवाय ती 18 पाय येणार असं म्हणायचं होतं मला. तुम्ही दुसरंच काहीतरी म्हणले असं होई हे वाक्य. आणि खरंच लागतात जोपर्यंत जीवाचे 18 दोष. हे दोष कोणते होत म्हणाले 18 नाकाला शेंबूळ येणं डोळ्याला चिपड येणं जांभळी येणं हे दोषच होत. सिद्धांतामध्ये सांगायले हे 18 दोष काय दुसरे तिसरे काय असे काय जगाच्या वेगळे नाहीत आपल्यापाशीच आता 18. आता ते आपल्याला कळणार कळून घेतलं की काय होते बिनकागदाची घेऊन पोते अवधूतानाव ध्यानात बिन देताचं सहज फळ येईल तुमच्या हातात. सांग
सांगती संतानी म्हणतात, सांगती संतानी म्हणतात, एवढं आहे काय ध्यानात, एवढं आहे काय ध्यानात, एवढं आहे काय ध्यानात. लाईट कमी झाली. गेली नाही कमी